सुख दुःखाची ऊन सावली घराघराची आहे कहाणी हवे हवेसे सुख वाटे हवे हवेसे सुख वाटे नको नकोसे दुःख वाटे नको नकोसे दुःख वाटे सुख दुःखाची ऊन सावली घराघराची आहे कहाणी ऊन सावली ऊन सावली. तुमच्या घरातील कुटुंब प्रमुख व्यक्ती तुमच्यापासून कायमची दूर गेलीये तेव्हा तुम्ही एकटे नाही आहात. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत ही त्या मागची भावना असते रे. मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे चैताली. व्हॉट? तू शुद्धीत आहेस ना आणि त्याला आपलं करून घेण्यासाठी प्रयत्न करतेय. स्नेहा अगं तू काय बोलतेस तुझं तुला ते कळतंय का? मी इथे आले ते तू आणि सारंग एकत्र व्हावं यासाठी. हो की माझा अंदाज घेण्यासाठी? शे काय बोलतेस तू? बरोबर बोलतेय मी. आम्हा दोघांमध्ये ऍडजस्टमेंट झाली नाही तर तुला तुझा हेतू साध्य करता येईल ह्यासाठीच आलीस ना? शट अप नेहा. नेहा अगं स्त्री आणि पुरुषामध्ये दुसरं नातं नसतं का ग? की तुमच्यामध्ये फक्त एकच? शी मी स्वप्नात सुद्धा असा विचार केला नव्हता की तू माझ्याबद्दल आणि सारंग बद्दल. नेहा अगं माझ्यात आणि सारंग मध्ये निर्मळ मैत्री आहे ग. फक्त मैत्री. आणि त्याच नात्यानं मी इथे आले होते. पण माझंच दुर्भाग्य माझं नाही नेहा तुझं दुर्भाग्य. होय नेहा तसंही सारंगवर तुझा आता काय अधिकार उरलाय? तुझ्यात आणि सारंग मध्ये आता काय नातं उरलंय? तू वेगळा आहे तू वेगळी आहेस आणि सारंग सुंदर आहे तरुण आहे. अगं मीच काय माझ्यापेक्षा कितीतरी सुंदर तरुणी त्याला सहज स्वीकारतील. आलं लक्षात? नेहा तसंही सारंगवर तुझा आता काय अधिकार उरलाय? तुझ्यात आणि सारंग मध्ये आता काय नातं उरलंय? तू वेगळा आहे तू वेगळी आहेस आणि सारंग सुंदर आहे तरुण आहे. अगं मीच काय माझ्यापेक्षा कितीतरी सुंदर तरुणी त्याला सहज स्वीकारतील. आलं लक्षात? नाही तसंही सारंग तुझ्यात आणि सारंग मध्ये आता काय नातं उरलंय? मीच काय तरुण तुझ्यात आणि सारंग मध्ये आता काय नातं उरलंय? सारंग तुझा आता काय अधिकार उरले? कितीतरी सुंदर तरुणी सहज स्वीकारतील. सारंग
चैताली, आले. काय ग, कुठे बाहेर गेली होतीस का? हो. नाही नाही. एवढं अडखळायला काय झालं? हो किंवा नाही एवढंच उत्तर आहे. हो म्हणजे नाही गेले बाहेर. खोटं बोलतेस? नाही मग एवढी घाबरलीस कशासाठी? म्हणजे तू आल्याबरोबर एकदम प्रश्न विचारलेस ना म्हणून. चैताली, मी नेहमीसारखंच बोलतोय तुझ्याशी. त्यात एवढं घाबरण्यासारखं काहीच नाहीये. अगदी साधा सरळ प्रश्न विचारला मी तुला. चैताली, माणूस जेव्हा खोटं बोलत असतो ना तेव्हा उत्तर सापडत नसतं. हो ना? हा? चैताली, तुला माझ्याशी खोटं बोलायचं काय कारण? बाहेर गेली होतीस तर सरळ सांगायचं बाहेर गेली होती म्हणून. तुला या घरातून बाहेर जायला मनाई आहे का? किंवा तुझ्यावर काही बंधनं लादली आहेत का मी? नाही. मग ते म्हणजे दादा काय झालं त्याचं काय? जे काही सांगायचं ते सरळ आणि स्पष्ट सांगायचं. बोल, कुठे गेली होतीस? प्रकाशला भेटायला. कशाला? त्याचा फोन आला होता भेटायचंय म्हणून. मग म्हणून गेले मी. काय म्हणाला? विशेष काहीच नाही. विशेष नाही तर मग काय सहजच? ऊन सावली. काय म्हणाला? विशेष काहीच नाही. विशेष नाही तर मग काय सहजच? हो सहजच. हे बघ चैताली, आता तुझ्या लग्नाची बोलणी सुरू आहेत. तेव्हा तुझं प्रकाशला भेटणं योग्य नाही असं मला वाटतं. उद्या जर वरपक्षाला कळलं तर संबंधामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतात. कळलं? दादा विश्वास ठेव माझ्यावर. चैताली, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तुझ्या मैत्रीबद्दल सुद्धा माझ्या मनामध्ये अजिबात शंका नाही. पण चैताली, समाजामध्ये वावरत असताना चौफेर विचार करणं गरजेचं असतं. आणि आपल्यासारख्या मध्यमवर्गीयांसाठी तर ते अतिशय महत्वाचं असतं. लोकांचे विचार, त्यांच्या शंका, त्यांचं बोलणं, चैताली, हे सगळं आपण नाही थांबवू शकत. आणि कधी कधी त्याचे काय विपरीत परिणाम होतील हे सुद्धा आपण सांगू शकत नाही. तेव्हा काळजी घेणं हे आपल्यासाठी जास्त महत्वाचं असतं. सॉरी दादा, मी लक्षात ठेवेन. ठीक. बरं, मला जेवायला वाढ. मला जेवून पुन्हा ड्युटीवर जायचं आहे. तोपर्यंत मी फ्रेश होतो. तू वाढ मला. हो. बोलो दादाला. अरे तू कशासाठी आलायस इथे? तुझ्या दादाला भेटायला. आणि काय? अरे पण मी म्हंटले ना मी बोलेन म्हणून. नाही नाही नाही, या विषयावर मलाच तुझ्या दादाशी बोलायला हवं. लवकर बोलव त्यांना. हे बघ दादा आता खूप रागात आहे. तुझा नाही अगं. नमस्कार. आपण? दादा हा प्रकाश. मी बोलले ना तुला ह्याच्याबद्दल. तो हा. मी बोलतोय ना त्याच्याशी.
तू आज जा स्वयंपाकाची तयारी कर. बोला, काय काम काढलं? म्हणजे मला तुम्हाला भेटायचं होतं. कशाला? सहज. सहजच. हो सहजच. म्हणजे मला असं म्हणायचं होतं की पूर्ण नाव काय तुझं? मी प्रकाश. पूर्ण नाव विचारलं मी. पूर्ण नाव प्रकाश दिवाकर, आपलं हे चिटणीस. काय करता? मी काही नाही करत सर. काहीच करत नाही? हो सर, नोकरी करतो ना मी, असिस्टंट सुपरवायझर सर कंपनीत. कुठल्या कंपनीत नोकरी करता? ते आपलं धर्माधिकारी अँड सन्समध्ये. हां. माझ्याकडे येण्याचं कारण? कारण म्हणजे ते आपलं. या तुम्ही आता, आपण नंतर बोलू. ऐकून घ्या सर प्लीज, जरासं प्लीज. फक्त 2 मिनिटं. 2 मिनिटात तुम्हाला काय सांगायचं ते सांगा. सर, मी आणि चैताली दोघे जीवाचे मित्र आहोत. आम्ही दोघे जीवलग मित्र आहोत. आम्ही दोघे एकमेकांना फार चांगल्या रीतीने समजून घेतो आणि आमचं दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे सर. आणि मी फार निर्णय घेतलेला आहे की मला चैतालीशी लग्न करायचं आहे. तुमची परवानगी तेवढी हवी होती सर. झालं? तुम्हाला आई वडील आहेत का? आई नाही सर. वडील? वडील आहेत सर. तुमच्या वडिलांना माझ्याकडे पाठवा. हो. नाही सर, वडिलांचा विरोध आहे या लग्नाला. आमच्या घराण्यामध्ये मोठी माणसंच लग्नाविषयी बोलत असतात. आणि वडिलांचा विरोध असून सुद्धा तुम्ही लग्नाच्या गोष्टी करायला आला? इट्स नॉट फेअर. आणि काय रे, लग्न म्हणजे काय पोरखेळ वाटतो तुला? मनात आलं तेव्हा होकार द्यायचा, मनात आलं तेव्हा नकार द्यायचा, तेही वरिष्ठांच्या अपरोक्ष. मिस्टर प्रकाश, आधी तुमच्या वडिलांची परवानगी घेऊन या, नंतरच मी माझा निर्णय देईन तुम्हाला. याद. पण सर, बाबांशी बोलल्यावरही त्यांनी लग्नाला नकार दिला तर विसरायचं? नाही सर, विसरायचं. सर पण या आता. चैताली, ए चैताली. निघालीस? हो. का? मला अजून कोणाला त्रास द्यायचा नाहीये. अजूनही राग गेलेला दिसत नाहीये. रागवण्याचा मला काय अधिकार आहे? तुझं माझं नातंच काय आहे? खरंच आपला काहीच संबंध नाहीये. नाही. मग एवढ्या लांबून का आलीस तू भेटायला? चित्रा, मी काय विचारतोय तुला, एवढ्या लांबून का आलीस भेटायला? सांगू? ऐकणार आहेस? होय. तुझ्या जखमेवर मीठ चोळायला. अजूनही राग गेलेला दिसत. अगं, मी सहज बोललो होतो, त्यामागे दुसरा कोणताही हेतू नव्हता माझा. ग हो रे, बोलणारा माणूस सहजच बोलतो, पण समोरच्या व्यक्तीवर त्याचा काय परिणाम करतो चित्रा, आय एम सॉरी. आय एम रिअली व्हेरी सॉरी. त्याची काही गरज नाहीये. मग आता काय शिक्षा करून घेऊ का? नाही रे. ऊन सावली. आय एम रिअली व्हेरी सॉरी. त्याची काही गरज नाहीये. मग आता काय शिक्षा करून घेऊ का? नाही रे. माझे 2 शब्दही बोचले तुला. शब्द नव्हते ते, शब्दरूपी बाण होते.
आता कविता करणार आहेस का? सारंग, तू जर नेहाशी असा वागला असतास ना तर तुमच्यातला वाद कधीच विकवला गेला नसता. व्हॉट डू मीन? म्हणजे माझ्या आणि नेहाच्या प्रकरणात माझीच चूक झाली असं म्हणायचंय का तुला? माणूस जर नम्र असेल ना तर कुठलीही गोष्ट ताणली जात नाही एवढंच म्हणायचं होतं मला. बरोबर आहे. नाही, बरोबर आहे तुमचं सगळ्यांचं. म्हणजे तुमच्या लेखी मीच दोषी आहे, मीच चूक केलंय ना? अर्थातच. म्हणजे तू तुझ्या संसारात अयशस्वी झालाय. चित्रा! शट अप! ओरडू नकोस. मी तुझी बायको नाहीये. तू ओरडशील आणि मी शांतपणे ऐकून घ्यायला. चित्रा, तू होय, मीच. सारंग, तुला माहिती माणसाचा सर्वात मोठा शत्रू कोण आहे ते? त्याचा राग. अरे तुम्ही पुरुष मंडळी रागाच्या भरात काय वाटेल ते बोलता, काय वाटेल ते निर्णय घेता. काही वेळाने तुम्हाला तुमच्या चुका कळतातही, पण आडवा येतो तो तुमचा इगो. स्वतःचं स्वत्व आणि स्वाभिमान जोपासण्यामागे तुम्ही तुमचं नुकसान करून घेता. आणि एकदा का वेळ निघून गेली ना की नुकसान भरपाई सुद्धा करता येत नाही. कधी कधी तर ते अशक्य होऊन जातं. म्हणजे आता तू मला तत्वज्ञान सांगणार आहेस? तत्वज्ञान सांगणारी मी कोण आहे? तुझ्या बोलण्याचा अर्थ? मला जे दिसतंय, जे मी अनुभवलंय तेच बोलतीये. म्हणजे कुठलाही विचार न करता माझ्यावर आरोप करून मोकळी झालीस? सारंग, मी पूर्ण विचारांती बोलतीये. कुठल्याही प्रकारचे आरोप नाही करत आहे मी तुझ्यावर. मला पूर्ण कल्पना आहे या सगळ्या प्रकारानंतर तू माझ्याशी बोलणार नाहीयेस, माझा फोन सुद्धा रिसीव्ह करणार नाहीयेस, माझ्याशी मैत्रीचं नातं सुद्धा ठेवणार नाहीयेस. म्हणजे ही भीती वाटते तुला? तुझा स्वभाव मला चांगलाच कळेल. बराच अभ्यास केलायस माझा. तूच भाग पाडलेस. ओके, आता निघू शकतेस तू. जाणारच आहे रे मी. बाय. गुड बाय नाही म्हणालास? आता माझ्याकडून वदवून घेणार आहेस का ती? नाही, मी तुझ्या इनफ. बस, पुरे झाला. काय झालं दोघांमध्ये कोणास ठाऊक. अगदी विभक्त झाल्यासारखे जगतायत ग ते. आणि त्यात मात्र माझा मोह होरपळून जातोय. अरे हेच आवडत नाही मला तुमचं. तू माझ्यावर संशय घेतेस? संशय? संशय नाही, खात्री आहे मला की तू सारंगच्या मागे लागलीस आणि त्याला आपलं करून घेण्यासाठी प्रयत्न करतीय. आम्हा दोघांमध्ये ऍडजस्टमेंट झाली नाही तर तुला तुझा हेतू साध्य करता येईल ह्यासाठीच आलीस ना? याचं करावं भलं तो म्हणतो माझंच कर. दोघांना मी एकत्र आणण्याचा प्रयत्न करत होते, पण खरं तर चूक माझीच आहे. का
कोणाच्या मध्ये पडावं? शेवटी नवरा बायको एक होत. आपण परके ते परकेच राहतो. जाऊ दे, त्यांचं ते बघायला समर्थ आहे. जीवन सरणी करीतो आहे तुझी मन धरणी करीतो आहे तुझी मन धरणी सुख दुःखाची ऊन सावली घराघराची आहे कहाणी ऊन सावली. पण मी चैतालीशीच लग्न करणार आहे ही मात्र आता काळ्या दगडावरची रेघ आहे. मी त्याला प्रपोज केलं होतं तेव्हा त्याने मला नकार दिला होता, पण आता त्याला रिअलाइज झालंय. बाय. अरे हळू पडशील. नेहा